मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे औसेची रात्र, लेखक पंकज। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। माझी ही कथा झारखंड या राज्यातील एका छोट्याशा गावाची आहे। ही कहाणी जवळजवळ 20-21 वर्षापूर्वीची असावी। त्या गावाचे नाव कोटमपूर असे होते। 200-250 लोकांची अशी ती वस्ती, आणि ज्या ठिकाणी अजूनही जुन्या प्रथांवर सारे गाव चालत असे। त्यातले काही देव भूत मानत असे, काही नसे। तो दिवस अमावास्येचा, पण आता आपल्या कामात दिवस कोणता, तारीख कोणती, हे साधी गोष्ट कोणता ना कोणता माणूस कामात विसरतोच। त्या दिवशीही गावातले प्रधान ही गोष्ट विसरतात। शहरात दिवसभराचे सर्व कामकाज आटोपून काही गावकरी संगतीसोबत आपल्या गावाकडे परतत असतात। प्रधान तसे स्वभावाने खूप दयाळू, कोणालाही मदतीला तत्पर हजर। पैशाची मदत, धान्याची मदत निसंकोच करायचे। त्यांनी गावातल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतःची जागा देखील शाळेला दान दिली होती। बराच वेळ चालून ते आपल्या गावाच्या शिवारात येतात। रात्र जणू उजेडाचा पाठलाग करत लपंडाव खेळत असावा असं काही दृश्य त्यावेळी निसर्गाचं झालं होतं। काही वेळानं अंधार होणार, त्याआधी सर्वांना आपापल्या घरी पोहोचण्याची घाई होती। काही वेळ चालत वाटेत येणाऱ्या शाळेकडे प्रधान यांची नजर जाते। शाळा तशी रंगहीन, छोट्याशा आकारात, एका नजरेत सारे सहज मापता येईल अशी। बघता बघता अचानक त्यांना कुणी शाळेच्या खोली जाताना दिसला। त्यांनी आपल्या संगतींना हे सांगितलं, अरे माधव, जरा बघ की, या सायंकाळी ही गावाची पोरं शाळेत खेळत आहेत। काही वेळ बीळ आहे की नाही त्यांना? जाऊ द्या की प्रधान, पोरं आहे ती, थकली तर येतील घरी, एक संगती प्रधानकडे बघून सांगू लागला। तितक्यात दुसरा व्यक्ती म्हणाला, ज्याचे नाव लखन, प्रधानजी, आम्हाला तर कोणी नाही दिसत। तुम्हाला कसे दिसले हो? अरे हो, मी पाहिलं त्याला शाळेच्या दारातून आत लपताना। एक काम करू, आता इथं जे नको व्हायला ते प्रधान करण्यासाठी हट्ट करू लागले। सर्व जाऊन बघूया, कोणी लहान लेकरू हरवलं तर नसावं। आहो प्रधान, झाडाची सावली असावी बहुतेक, एवढं भव्य झाड, त्यात पानांची सळसळ, काळोख्यात चुकून वाटलं असावं तुम्हाला। माधव, तसे असते तर मला कळाले असते रे। इतका वेडा नाहीये मी, किंवा इतका आंधळाही नाही। बडबड बंद करा आणि पुढे चला, जरा बघून घेऊयात। बघायला काय हरकत आहे? एकदा मनाची ही शंका दूर करून घेऊ। आता यांची ही हरकत काय अद्दल घडवते ते देव जाणे। हे सर्व शाळेच्या दिशेने पुढे चालू लागतात। अंधारही सर्वीकडे पसरलेला असतो। झाडांच्या पानांचा चालणारा सळसळाट, तो वेगाने वाहणारा वारा जणू यांना तिकडे जाण्यासाठी थांबवत आहे। जणू सांगत, नका जाऊ शाळेकडे, आता 4 पावलांवर शाळा। प्रधान, आम्ही थांबतो इथं, तुम्ही घ्या तुमची शंका दूर करून। का रे, घाबरला का? अंधार बघून? तसं काही नाही, तुम्ही जाणार, मग मागोमाग माधव, आणखी मी, उशीर होईल। तितक्यात एक बाबा मागून अचानक त्यांना आवाज देत जोराने म्हणतो, अरे वेड्यांनो, कशाला त्रास देताय? थांबा, तिथंच थांबा। एक पाऊलही जर पुढं टाकलं तर परिणाम खूप वाईट होतील। प्रधान आणि दोघे मागे वळतात, बघतात की शाल लपेटून एक बाबा उभा रागाने बघू लागतो। प्रधान विचारतो, कोण तुम्ही? आणि असं ओरडून काही बडबड काय करताय? ओ प्रधान, बडबड नाही, प्राण वाचवतोय तुमचे। म्हणजे? इथे एका मुलाला प्रधानांनी शाळेच्या खोली जाताना बघितलंय। कोण आहे हे जाणून घेण्यास ते बघताय। आणि हो, ही जागा त्यांची, शाळाही त्यांची, ते काहीही करतील, तुम्ही कोण रोखणारे? जर कुणी गावातलं पोर असलं तर बाबा त्यांच्या परिस्थितीला समजतो
अरे बाळा, ठाऊक आहे मला सारं, पण उगा कोणी असतं ते आत लोक बाहेर आले असते. तुमच्या येण्याची वाट नसती बघितली त्याने. हे ऐकून सारे सुन्न झाले. बाबा एक एक शब्द पटेल असे बोलत होता, पण हे ऐकूनही प्रधानकडून काही राहिले जात नव्हते. तरी प्रधान, मला ठाऊक आहे तुमची इच्छा आत जाण्याची आहे, पण आज जे आहे त्या शक्तीशी तुम्ही अवगत नाही. पुन्हा एकदा बजावतो, आज जे आहे त्यांना उगा छेडू नका. त्यांनाही आपल्यासारखे मोकळं राहू द्या, अन्यथा परिणाम जे होतील त्याला जबाबदार तुम्ही स्वतः राहणार. हे ऐकून प्रधानाला योग्य वाटत नाही. अरे हा बाबा वेडा झालाय आणि काहीही बडबड करतोय. तुम्ही ऐकू नका. चला, जर कोणी गावातलं पोरगं असलं आणि त्याला काही झालं तर त्यालाही जबाबदार आपण तिघे असणार. हो प्रधान, तुम्ही बरोबर म्हणताय. बघायला काय हरकत. तुम्ही दार उघडा, आम्ही आहोत मागं. जे असेल ते बघून घेऊ. प्रधान हे ऐकताच दाराची कडी धरून दाराला आत ढकलतात आणि एक पाय खोलीच्या आत ठेवतात. खोलीचा अंधार इतका की कितीही ताट नजरा केल्या तरी कोणी दिसणार नाही. प्रधान दुसरा पाय मध्ये ठेवत जोरानं बोलू लागतात. कोण आहे इथं? कोण गेलं होतात? प्रधान एक कोपरा नजर फिरवतात. तितक्यात अगदी मनाला हलवून टाकेल असा आवाज येतो. मी आहे, ये आत ये. त्या भयानक आवाजाच्या दिशेने नजर करताच समोर काळीसर भयानक आकृती त्यांना दिसते. डोळे लाल पांढरे. बघताच कोणी प्रधानाचे पाय खेचू लागतात आणि प्रधान दाराच्या उंबरठ्यावर आदळतात. त्यांच्या मुखातून दूर ऐकू येईल इतक्या जोमानं आई वाचवा म्हणून किंकाळी लावतात. प्रधान, प्रधान. काय झालं प्रधानांना? देवा पकडा. असे अचानक कसे पडले ते? आरडाओरड पसरते. माधव प्रधानला सांभाळत आत येतो. माधव, माधव वाचवा. इथे प्रेत आहे, प्रेत, भयंकर प्रेत. बाहेर काढ, बाहेर काढ मला. असे म्हणताच प्रधानाची मान लोंबकाळते आणि जीभ पलटते. लखन्या, बाहेर काढ, लवकर बाहेर काढ. कुणाचा तरी हसण्याचा आवाज येतोय. दोघे प्रधानाला घेऊन खोलीच्या बाहेर पडतात. मागून बाबा, बजावलं होतं मी तुम्हाला, पण ऐकलं नाही. त्यानंही पुढे येऊन प्रधानाचे पाय धरले आणि तिघे शाळेच्या बाहेर निघाले. प्रधान, प्रधान उठा. काय झालं तुम्हाला? माधव, आता काही खरं नाही प्रधानाचं. चेहरा बघ, जीभ, डोळ्यांची पापणीही ताटच. लखन तू पळ आणि गाववाल्यांना बोलाव, आम्ही सांभाळतो त्यांना. लखन पळत गावाकडे जातो आणि हाक देत 4 ते 5 जणांना सोबत घेऊन येतो. सारे प्रधानाची हालत बघून घाबरतात, भारावतात. सर्व त्यांना पकडून घरी नेतात. साऱ्या गावात ही गोष्ट पसरते. शाळेत प्रेत आहे, प्रेत. अचानक झालेल्या ह्या घटनेवर कोणाचा विश्वास होत नाही. घरी आरडाओरड, जोराने रडगाणं सुरू होते. गावातल्या वैद्याला बोलावलं जाते. लेप, जडीबुटी दिली जाते, पण त्यांच्याकडूनही काही होत नाही. घटना अशी की सकाळच्या 5 वाजेपर्यंत प्रधानचे डोळ्याची पापणी एका सेकंदासाठीही टिपली नव्हती आणि डोळ्यात तुकडे पडतात असे लालसर भेगा पडल्या होत्या. काही वेळानं उजेड होतो आणि प्रधान हळूहळू शुद्धीवर येऊ लागतो. प्रधानाची जीभ सरळ होऊ लागते. पाणी, पाणी करत शब्द फुटफुटतात. मान धरून बायको ग्लास ओठांना लावते. घोटभर घशाखाली काय उतरतो नि प्रधान आपले कायमचे प्राण सोडतो. हे समजताच गावच्या साऱ्या लोकांच्या पायाखालची जमीन निसटते. सर्व गाव शोकात जाते. कुणालाच असा अचानक झालेल्या घटनेवर विश्वास बसेना. पूर्ण 10 दिवस गाव त्यांच्या शोकांकात घरासमोर बसून होता. 11व्या दिवसाची सायंकाळ, सूर्य मावळत्या वेळेत. लखन, त्या बाबानं जे म्हटलं ते सत्य होतं. आमच्याकडून भयानक चूक झाली. प्रधानांनी ऐकलं नाही. आम्हीही दोषी आहोत. चुकलं देवा, चुकलं आमचं. देवा आम्हाला माफ कर, माफ कर. हे सर्व त्यावेळी त्यांच्या घरात सुरू असते. तितक्यात दुसऱ्या खोलीतून भांड्याच्या पडण्याचा आवाज येतो. जिथं न वापरणारी भांडी माळ्यावर रचून ठेवली होती. प्रधानांची बायको उठून बघते. नेमकं झालं काय? आत शिरताच त्यांना खिडकीवर कोणी बसलेलं दिसून आले. जोमाने ओरडा करत
त्या बाहेर पडल्या. वहिनी वहिनी काय झालं? खोलीत खिडकीवर कोणी काळसर. काही बोलणार त्याआधी त्याही आपली सूद गमावतात. अपरातपरी होते. अंगणात तेच शाळेतले बाबा बसून असतात. तेही ऐकतात आणि घरात येतात. त्यांना बघताच, बाबा तुम्ही इथं कसं? होय, ज्या गोष्टीची मला ह्या 10 दिवस भीती होती अखेर ती आज घडली. म्हणजे? लखन विचारात पडतो. प्रधानाच्या बायकोचे ऐकताच माधवही घरात शिरतो. बाबा म्हणतो, समजावतो थांबा, मला कुणी कुंकू आणून द्या. बाबा तुम्ही काय करताय? माधव विचारतो. त्यावेळी मी तुम्हाला शब्दात समजावलं, कुणी विश्वास नाही ठेवला. आता तुम्हाला शब्दात नाही प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडवून दाखवतो. मला कोणी कुंकू आणि कागद आणून द्या. गावातलं कोणी पळस शेजारून ह्या गोष्टी आणून बाबांच्या समोर ठेवतो. बाबा कागद घेऊन कोळशानं कुणाचं नाव लिहिता व त्यावर कुंकूने भरवतात. सर्व घराच्या बाहेर निघा. सारे दारासमोर उभे होतात. बाबा तो कागद दाराच्या उंबरट्यावर ठेवतात. पाट वळते आणि तितक्यात सरसर असा आवाज येतो. कागदावरचं कुंकू सारं पुसलेलं असतं आणि नाव अमोल. हे बघून सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतात. सारे थक्क. कोणी डोक्यावर हात तर कोणी डोळ्यांवर. आता हे घर राहण्यासारखं उरलेलं नाही. बाबा कुठे त्या शाळेतलं प्रेत घरात तर? होय बाळा, तुझा तर्क सत्य आहे. प्रधानाची बायको शुद्धीवर आली की नाही? जरा दूर व्हा, बघू द्या तिला. तिला हे जाणून घेणे जास्त महत्वाचे आहे. बाबा प्रधानच्या बायकोजवळ येतात, पण अजूनही तिची परिस्थिती तीच असते. बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि देवीचा जप सुरू करतात. काही मिनिटात मान हलवत तेही शुद्धीवर येतात. काय झालं, काय झालं मला, असे म्हणत त्या बडबडू लागतात. मी बाहेर, मी घरात का नाही? लेकी सांभाळ आधी स्वतःला. तुला स्वतःला सांभाळावंच लागेल. संकट घरापर्यंत येऊन बसले. बाबा तुम्ही काय बोलताय कळेनासे आहे. ज्या प्रेत घटनेमुळे तुझ्या नवऱ्याचा जीव गेलाय त्या प्रेताने आता तुझ्या घरावर ताबा केलाय. बाबांचे म्हणणे ध्यानी येताच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. बाबा आता पुढं काय? आता ह्यापुढे सर्व काही आई भवानीच्या हातात आहे. माझ्याने जितकं शक्य मी केलं. त्यावेळी गावात आई भवानीचे एकच मंदिर होते. बाबांनी तिथल्या पुजारीचे नाव सुचवले. म्हटले, पटकन जाऊन तिथल्या पुजारी बाबांना घेऊन या. मी ऐकलंय की त्यांना ह्या प्रकारच्या विद्येबद्दल काही माहिती आहे. ह्या समस्येवरचं निवारण नक्की असणार त्यांच्याकडे. कोणी जा आणि बोलवा त्यांना. हे ऐकताच गावाची 2 माणसं, आम्ही जाऊन बोलावून आणतो बाबा, असे बोलताच ती माणसं मंदिराकडे वाट धरतात आणि काही वेळेतच मंदिरात पोहोचतात. त्यांना बघून पुजारी बाबा आरी इतक्या धावत आलात. गावात नको ते घडलंय आणि पटकन बोलावलंय. हो बाबा, पण हे तुम्हाला कसं कळलं? बाळा, येणाऱ्या संकटाची चाहूल मंदिराच्या बदलत्या वारेंनी आधीच कळवली मला. बाबा काही समजलं नाही, तुम्हाला नाही कळणार. चला आपण निघूयात. खांद्यावर एक झोळी घेऊन बाबा मंदिराच्या बाहेर पडतात. मागं दोन्ही ह्याच विचारात की नेमकं बाबांनाही कळालं कसं? कुणाच्या घरी जायचंय? बाबा त्यांना विचारतात. बाबा प्रधानाच्या. ठीक आहे की विस्कटले सारे. चालत बोलत पुजारी बाबांना ते सारी घटना सांगतात. प्रधानाच्या घरासमोर पोहोचताच सारे गावकरी त्यांचे पाय पकडून नमस्कार करू लागतात. पुजारी बाबा घरासमोर येताच त्यांनी अचानक नाकावर हात ठेवला. त्यांच्या ह्या वागण्याला बघून गावकरी चकित होतात. पुजारी बाबा तिथे असलेल्या गावकऱ्यांना विचारतात, ही दुर्गंधी कुणाला जाणवते? सर्व एकमेकाकडे बघून नकार देतात. बाबा उंबरठ्यावर पोहोचतात आणि घराकडे बघून 2 पावले मागे होतात. हे घर आता राहणे योग्य नाही. ह्या घरात आता प्रेतशक्तीचा वास चाललाय आणि समोर ह्या उंबरठ्यावर बसून ते वाट बघताय. काहीही. कोण वाट बघतंय? कोणाचा सहवास? पुजारी बाबा, मला तर हा सारा एक काही खेळ वाटतोय. खाली बसलेल्या एका घोळक्यातून आवाज येतो आणि उठून चालत तो व्यक्ती पुजारी बाबा जवळ येतो. तुझं नाव? रघु. आणि सर्व थांबवा. माधव, लखन्या, काय लावलं हे रातपासनं? त्या माणसासोबत मिळून तुम्ही काहीतरी खेळ केलेला दिसतोय. प्रधान गेल्याचं कारण दुसरंही असू शकतं.
तुम्ही काय प्रेत प्रेत करून साऱ्या गावाला भीतीत अडकवलंय? बंद करा हे नाटक आणि या माणसाला बाहेर काढा. वळत तो प्रधानाच्या बायकोजवळ येतो. वहिनी तुम्ही उठा, तुमची ही हालत बघितली नाही जात आता. तुम्ही घरात जाऊन आराम करा. रघु तुला जे माहीत आहे त्याबद्दल फालतू बोलू नकोस. माधव रागाने त्याला बजावून सांगू लागतो, अरे फालतूपणा तर तुम्ही लावलाय. आणि हा बाबा कोण कुठला? काही ना काही बडबड करून सर्वांना, एक क्षण थांब पुजारी बाबा. काही बोलण्यापूर्वी आपल्या जिभेला आळ घाल. पुजारी बाबा तुम्ही थांबा, मी माझ्या भाषेत समजावतो. रघु तुला जर खरंच वाटत असेल की हे सारे खेळ चालले, ढोंग चालले, तर ठीक आहे. सर्व खोटं आहे ना? तर एक काम कर, जा आणि दाराच्या उंबरठ्यावर जाऊन बस. नको रघु, असलं काही करू नको. पुजारी बाबा नाही बाबा, हा खेळ मी थांबवणार. सर्वांना बाजूला करत तो वेडा कुणाचं न ऐकता सरळ दाराच्या उंबरठ्यावर जाऊन बसतो. बसताच सेकंद न होता त्याला घाण अशी दुर्गंधी येते, इतकी की क्षणभर ही वास त्याकडून सहन होत नाही. तो उठणार तितक्यात त्याला आपल्या बाजूला कुणी असण्याचा भास होतो. नाकाला दाबत तो बाजूला बघतो आणि बघताच काय की मान नसलेला मुलगा पायावर पाय ठेवत त्याकडे शरीर करून बघत असावा. एकदम चकमकत घाबरून तो स्वतःला जमिनीवर आदळतो. स्वतःला सावरणार तोवर समोर असणारे एक दोन गावकरी त्याला सावरायला पुढे येतात. खाली वाकणार तो त्याच्या पाठीशी त्यांना काळसर हाताचा शिक्का उमटलेला दिसतो. त्यांना बघताच पुजारी बाबा पुढे येतात आणि त्यांना रोखत, मागे व्हा, मागे व्हा, हात नका लावू त्याला, तो अजूनही बांधून आहे. त्याचे सारे शरीर झटपटत असते. सारे 2-3 फूट लांब होतात. सर्व गाव त्याला बघायला धडपड करू लागतात. त्याची स्थिती म्हणजे जणू कोणी त्याला अगदी ताकदीने धरून ठेवला असावं. इकडे सुटकेसाठी सारखा झटपटत असताना बाबा आपल्या झोळीतून एक पाण्याची बाटली काढतात. उघडून पाणी मुठीवर घेत ते माथ्याशी लावतात व काही पुटपुटत त्याच्या अंगावर शिंपडतात. शिंपडताच तो तावडीतून सुटतो आणि पुढे सरपटत जातो. काही माणसं पुढे येऊन त्याला उचलतात आणि एका जागेवर बसवतात. थरथरत त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. हात वाकडे पडू लागतात आणि तो आपला आवाज हरपून बसतो. आधी प्रधान, आता या रघुची अशी भयानक स्थिती बघून सारे गाव हादरून जाते. गावकरी एकमेकांच्या बोलण्याने सर्वीकडे गोंधळ उडतो. जो तो तिथून पळ काढत सुटतो. कुठं आपली ही हालत ह्यासारखी न होऊन जाओ. तितक्यात प्रधानाची बायको म्हणते, पुजारी बाबा हे काय? आता हाही शाळेतले बाबा. मी म्हटलं होतं, बजावलं होतं. न प्रधानने ऐकलं न या माणसाने. देवा रक्षा कर रे बाबा, आता तूच विघ्नहर्ता सांभाळ ह्या गावाला. हात जोडत बाबा तिथून बाहेर पडतो. इकडे पुजारी बाबा, आता इथं कोणीही थांबता कामा नये. पुन्हा काही अभाग्य घडण्याआधी याला घेऊन सर्वांनी आईच्या दरबारी चला. मंदिरात आपल्याला कसलीच भीती राहणार नाही आणि याची ही आई भवानी रक्षा करेल. लखन, माधव आणि 2 गावकरी त्याचे हातपाय पकडून त्याला मंदिरात नेतात. प्रधानाची बायको, पुजारी बाबा त्याच्या मागे मागे पाऊलवाट धरतात. बाबा, आता माझ्या घराचं, या गावाचं काय होईल? हे असं सुरू असणार. त्या माणसालाही आपला जीव गमावा लागणार. प्रधानाच्या बायकोने विचारलेल्या प्रश्नाला बाबा उत्तर देत म्हणतात, आता काय घडवायचं ते आई भवानीच्या हातात आहे. ह्या रघुची अवस्था तिथे गेल्यावरच समजेल. बाबा, त्या प्रेताच्या तावडीतून माझं घर सुटेल. लेकी, तुझ्या घरात जे प्रेत आहे ते फक्त एका व्यक्तीचं नाही. तिथून निघताना मी जे अनुभवलं ते खूप भयंकर होतं. सर्वांना कळलं असतं तर अर्ध गाव घाबरून गाव सोडून निघून गेले असते. चालत बोलत सर्व मंदिराच्या गेटात पोहोचतात. झटपटणारा रघुची अवस्था आधीपासनं शांत होते. मंदिराच्या पायऱ्या चढून आई भवानीच्या पुढे रघुला झोपवले जाते. सर्वजण आईसमोर हात जोडून मदतीची प्रार्थना करू लागतात. बाबा, आई, ह्या 4 दिशांना जे अंधारमय पसरले तुझ्या तेजाने सारं दूर कर. आमची रक्षा कर आई. वाऱ्याने हळूवार वेग धरलेला असतो.
सर्वीकडे सोसाट वाऱ्याच्या धावण्याचा आवाज, झाडांच्या पानांचा सळसळाट, कुठे कुत्रे भुंकत. बाबा हे काय? निसर्गानं असं रूप का बदललेलं? माधव हात जोडत बाबांना प्रश्न करतो. जे नको व्हायला त्याची एक चाहूल आहे ही. माधव शेजारच्या गावात एक तेजस्वी पुजारी आहेत. त्यांना लवकरात लवकर इथे बोलवावं लागेल. माझी तपस्या त्यांना काही क्षण थांबवून ठेवू शकते, पण त्यावर मात करू शकत नाही. पण बाबा, अशा सांजवेळी तिथे जाणे, तुम्हाला तर माहीत आहे आपल्या गावातून दिवसात एकच बस असते, आणि तीही सकाळी, आणि परतीला तेही दुसऱ्या दिवसाला सकाळी. मग आता कसं शक्य होणार? बाळा, काहीतरी करावं लागणार, नाहीतर सकाळ होता होता खूप उशीर होईल. पुजारी बाबा, मी जातो. मागून आवाज येत सारे लोक त्या आवाजाकडे बघू लागतात. तेच शाळेतले बाबा होते, ज्यांनी प्रधानांना बजावलेले होतं. माधव, तुम्ही जे इतकं मोठं संकट घडवून आणले ते काही कमी नाही. मग एक काम करा, तू जा एकटा. शाळेतले बाबा संतापतात. तितक्यात दोघांच्या मध्ये येऊन पुजारी बाबा बोलतात, ही वेळ वादाची नाही, तुम्ही हे करू शकतात. शक्य आहे बाबा, मी सायकलने तिथे जाऊ शकतो. फक्त कोणी सोबतीला असले की बरे होईल. मी येतो. माधव, बाबा मी जातो यांसोबत. अरे पण तू तर. मधातच, बाबा गावाचा प्रश्न आहे, कुणाला तर पुढे व्हावंच लागेल, आणि असंही ह्यांवर माझा विश्वास नाही. काय करतील पुढे देव जाणे. 4 वेळा विचार करून घे आणि मगच निर्णय घे. मी मागं परतणार नाही, तसे तूही ठामपणे सांग. मी तयार आहे. ठीक आहे. शाळेतले बाबा, आम्ही आताच निघतो. एक काम करा पुजारी बाबा, आईच्या पायावरचं हे कुंकू सोबत ठेवा. काही अडचण आली तर आई मदत करेलच. होय बाबा. दोन्ही आईच्या चरणी माथे ठेवत नमस्कार करतात आणि तेथून रवाना होतात. मंदिरात आता सर्वजण त्यांच्या परतण्याच्या आशेवर होता. बराच वेळ निघतो. निळसर गर्द ढगांनी आता काळोख्याचं रूप घेतलं होतं. त्यात तो चंद्रही अवकाशात नजर एकवटून काय होईल यासाठी थांबून होता. जशी जशी रात्र डोक्यावर चढू लागली, गावकरी थकून वैतागून मंदिरातच निजत जाऊ लागले. जे जागे त्यांना आज फक्त त्या दोघांच्या परतण्याची होती. तासनतास उलटतात. जवळपास अंदाजा लावत तर मध्यरात्र ओलांडण्याची वेळ होती. कुठून तरी दुरून लालटेनचा जळणारा प्रकाश झळकत हळूहळू त्यांच्या दिशेने येताना दिसू लागला. बघता बघता हाताश होत मंदिराच्या शिवारात दोघे येताना स्पष्ट दिसू लागले. कुजबुचीने झोपी असलेले गावकरी उठून बसले. मंदिरातले बाबा पुढे आले. काही पायऱ्या उतरत होतेच. तितक्यात दोघे थकून मंदिराच्या पायऱ्यांवर बसून शांत होण्याचा प्रयत्न करू लागतात. दोघांचे श्वासाचे एकसारखे खालीवर हे सारं बघून पुजारी बाबा विचारतात, अरे माधवा, तुम्ही इतक्या लवकर परतलात ही, आणि ते बाबा भेटले की नाही? दोघे एकमेकांकडे बघत नैराश्य चेहऱ्यावर आणत म्हटले, बाबा आम्हाला माफ करा, हे आमच्याने होऊ शकले नाही. बाबा, माधव, आम्ही जसे गावाची शिवार ओलांडली, आमचं स्वतःवर काही बंधनच राहिलं नाही. होय बाबा. शाळेतले बाबा म्हणत, आम्ही कुठं जातोय, का जातोय, कसलंच भान आम्हाला उरलं नव्हतं. वेड्यासारखं नदीच्या काठावर असलेल्या स्मशानाच्या फेऱ्या सुरू केल्या आम्ही. कितीतरी वेळ वेड्यासारखं तेच सोंग धरून बस भटकत होतो आम्ही. बाबा. माधव, अचानक माझ्या कमरेला बांधलेली आईच्या पायावरचं कुंकू सुटून खाली पडले. ह्यांचा त्या कुंकूवर पाय पडला आणि हे अचानक भानावर येऊन राहिले. शाळेतले बाबा, मी पायथ्याशी बघितलं तर आमच्या पायाला लागलेलं कुंकू पुसून पुन्हा उमटू लागलं. माधवही भानावर आला. त्याने बघितलं आणि आम्ही एकमेकांचा हात पकडत त्या कुंकुवाच्या दिशेने चालत सुटलो. त्या स्मशानाच्या बाहेर येताच आम्ही पळ काढला आणि इथली वाट धरली. आईने आम्हाला वाचवलं, आम्हाला वाट दाखवली. पायथ्याशी माथा टेकून ते दोघे आई भवानीचे आभार मानत होते. बाबा, आता एकच अखेरची वाट होती, पण तीही पुसट होत आहे. पहाट होण्यावर आहे. मलाच काहीतरी करावं लागेल. आपल्याला जावं लागणार. प्रधानाची बायको कुठं बाबा? तुझ्या घरी येले की. आता वेळ कमी आहे. सारं गाव त्याच्या तावडीत होण्याआधी तुझ्या घरात एक विधी करावी लागणार आहे.
साऱ्या गावकऱ्यांनी सांगा, आम्ही येतो तोवर कुणी मंदिराच्या बाहेर पडू नये. माधव व लखन यांनी बाबांनी सांगितले तसे केले आणि 4-5 डोके घेऊन बाबा प्रधानाच्या घराकडे निघाले. बाबा, सर्व ठीक तर होईल ना? घाबरलेल्या शब्दात प्रधानाची बायको विचारते. लेकी, आता होईल ते बघून घेऊ. टपटप चालण्याच्या आवाजाला गती भेटते. सारे एकामागोमाग एक बाबांच्या मागे चालत असतात. काही क्षणांनी ते प्रधानांचे घर गाठतात. उंबरट्याच्या समोर येताच एक वेगळी दुर्गंधी सर्वांना जाणवू लागते. जमीन ही ओलसर झाली होती. चिखलात पाय रुतेल असं काही. ऐका, मी घरात जात आहे. कितीही काही झालं तरी कुणी घरात यायचं नाही. पण बाबा, तुम्हाला काही झालं तर? जोवर माझ्या हातात गंगेचे शुद्ध जल आहे, मला काही होणार नाही. पण हो, मला काही झालं असे तुम्हाला नक्की जाणवू लागेल. त्यावेळी फक्त संयम ठेवा आणि कसली चूक करू नका. मला भीती तुमच्या सर्वांची आहे, म्हणून मी सांगतो तसे करा. ठीक आहे बाबा. लेकी, मला सांग, रातीचं किंवा कालचं शिळं कणिक असेल का? हो बाबा, रातीचं उरलेलं पोळ्यांचं कणिक अजूनही तसंच आहे. त्यांच्या आमंत्रणाचे हे पहिलं कारण आहे. पण बाबा, त्याने काय होतं? कधीच रात्रीला घरात शिळं अन्न घरात ठेवू नये. अशा वाईट गोष्टी ओढवल्या जातात. आता मी घरात जातोय. मी सांगितलेलं तसं करा. इतकं बोलून बाबा दाराच्या समोर येऊन उभे राहतात. आपले डोळे बंद करतात आणि काहीतरी मनात बोलू लागतात. कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? बाबांनी अचानक बोलणे सुरू केले. सर्व थक्क बसून एकटक त्यांच्याकडे बघत होते. समोरून उत्तर येत नाही. बाबा एक पाऊल उचलून उंबरठ्यावर ठेवतात. तोवर एक वाऱ्याचा झोका येऊन त्यांच्या अंगाला स्पर्शून जातो. बाबांना जाणवते ती हरकत याचीच आहे. बाबा पुन्हा प्रश्न करतात. कोण आहेस तू? सांग, काय हवंय तुला? तितक्यात बाबांना ओढून कुणी आत खेचतो. अखेर बाबा उंबरठा ओलांडतात. बाहेर असलेली जितकी लोक बाबांना हाक देतात, पण तोवर बाबा तिथून दाराच्या कड्या खडखडू लागतात. घरात आल्यावर अचानक बाबांना एका कोपऱ्यातून आवाज येतो. भूक लागलीये, मला खायला दे. बाबा आवाजाच्या दिशेने वळतात आणि विचारतात, काय हवंय? पुन्हा तोच आवाज. मांस हवंय मला, भूक लागलीये, दे लवकर. होय, देतो, दम घे. मी मिटवणार तुझ्या भुकेला, पण माझी एक अट आहे. मधातच हसण्याचा आवाज मोठ्याने होऊ लागतो आणि छतावर असणारा पंखा अचानक डोलू लागतो. माझी भूक मिटव, मग ठरवू काय ते. ठीक आहे, थांब. तुला भूक लागली ना, इथेच थांब, मी आणतो काही. असे बोलून बाबा स्वयंपाक खोलीत शिरतात. ती शक्ती आत येऊ नये म्हणून दाराच्या पायथ्याशी काही मंत्र म्हणून कुंकुने दारावर रेघ ओढतात. आत येताच प्रधानाच्या बाईने सांगितल्याप्रमाणे बाबा जिथं तिथं कणिक शोधू लागतात. एका कोपऱ्याशी झाकून ठेवलेली वाटी दिसते. बाबा ती हातात घेतात आणि उघडतात. शिळं कणिक सापडते. बाबा त्याला हातात घेऊन आपले डोळे बंद करतात आणि पाण्यात भिजवू लागतात. कणिक ओलं होतं. हळूहळू बाबा त्याला बाहुलेचा आकार देऊ लागतात, जणू माणसाचं शरीर असावं. कणिकाचे 3-4 बाहुले बनवून ताटात सजवून बाबा त्या खोलीतून बाहेर पडतात. पुढच्या खोलीत खिडकीतून येणारा थोडाफार प्रकाशही नाहीसा होऊ लागतो. हे घे, जे तुला हवे मी आणलंय. खोलीच्या एका भागातून पावलाच्या चालण्याचा आवाज येऊ लागतो आणि दुसऱ्या बाजूने मंद गुरगुरण्याचा, असे की जणू कोणी गाढ झोपेत असणार. तितक्यात बाबांना जाणवते पुढे केलेल्या हातातल्या ताटाला कुणी पकडले आहे. एक काळी सावली ज्याने सर्व उजेडावर मात केलीये. बाबांना काही समजेना झालं. आवाजाचं अंतर आणि आपल्या समोर उभा असलेलं प्रेत तो क्षण मनाला अगदी पिळवून टाकणारा होता. तितक्यात मंद प्रकाश खोलीत झळकला. बाबांचे लक्ष त्याने ताटाला धरलेल्या हाताकडे गेले. जळलेले, करपून भाजलेले हात, त्यातून येणारे रक्त त्या ताटात पसरत बघून बाबांनी हात मागे ओढला आणि काही पावले मागे झाले. बाबांनी हाताच्या दिशेने वर बघत लक्ष त्याच्या धडाकडे गेले. मुंडकं नसलेलं धड. त्यांना जाऊन कळलं अजूनही त्याचं धड व मुंडकं वेगवेगळं आहे. जे एका कोपऱ्यात बसून हे सर्व खेळ करतोय. पुढं काय करावं सारं कळेनासं झालं. आपण फसलोय का?
ह्याची भीती बाबांना जाणवू लागली. बाबांनी बाहेर जाण्यासाठी पावले पुढे टाकली आणि मागून आवाज आला, कुठं निघालाय? माझे इतक्याने पोट भरणार नाही, मला आणखी हवंय. बाबा हे ऐकून विचारात पडले. त्या कणिकाचा कचकच, दातात चावण्याचा आवाज त्या खोलीत घुमत होता. जणू एखादे कच्चे मांस आपल्या काळजातून ओढतय. अचानक दारावर कडीचा आवाज आला. बाहेरून ओरडून कुणी आवाज देत म्हणले, बाबा सारं ठीक तर आहे ना? बाबांनी काय उत्तर द्यावं कळेनासं झालं. खाली ताट आदळण्याचा आवाज. बाबा दचकून माघार घेत मागे सरकले. समोरून, ए ऐक ना, इकडे ये. तुझ्या शरीराचा गंध मला तहान वाढवतोय. ये इकडे. थांब, तू काही करशील त्याआधी माझ्या हातात काय ते बघून घे. हातात असलेले गंगाजल बाबांनी त्या समोर शिंपडले. जमिनीवर पडताच आलेल्या धुरातून तो आवाज शांत झाला. बाबांना काही क्षण आधार भेटेल. बाबांनी जाणून घेतलं, गंगाजल याला काही वेळसाठी अडवून ठेवेल, पण जास्त वेळ थांबवू शकणार नाही. त्यांनी ठरवलं, काहीतरी करावं लागेल. ठीक आहे, तुला भूक लागलीये, तुझी इच्छा पुन्हा पूर्ण करणार मी, पण माझी एक अट आहे. तुला हे घर सोडून माझ्यासोबत एका जागेवर यावं लागेल. त्या ठिकाणी तुला हवे ते सारं आणून ठेवलं आहे मी. प्रेतानं विलंब न करता बडबडू लागला, चल चल, आताच घेऊन चल. मला तुझ्या शरीरात यायचं, मग तू घेऊन चल. तो अगदी सहज मानून गेला, पण मानता त्याने शरीरात येण्याचं ठरवलं. ठीक आहे, मला काही मिनिटे दे, आणि हो, मला वचन दे की तुझ्या मनासारखं झाल्यानंतर तू या जागेवर पुन्हा कधीच परतणार नाही. ठीक आहे, माझी भूक मिटव, मी नाही येणार पुन्हा. बाबा त्याचे शब्द ऐकताच बाहेरचे दार उघडतात. सर्वजण त्यांना बघून सुखाचा श्वास भरतो. तितक्यात माधव, बाबा तुम्ही ठीक आहात ना? माधव, बाबा विषय बदलत, ते सर्व सोड, मी काही वेळा शाळेत पोहोचतो, त्याआधी सर्वांना वाट मोकळी करायला सांग. त्याची नजर कुणावरही पडता कामा नये. आणि दुसरे, कुणाच्या घरात रात्रीचं कणिक असेल तर लवकर घेऊन शाळेच्या त्या खोलीत ठेवून ये. पण बाबा तुम्ही काही प्रश्न करू नको, सर्वांना समजाव आणि होईल तितक्यात लवकर हे काम पूर्ण कर. मी त्याला घेऊन बाहेर पडतोय. बाबा आपल्या हातातले तांबे व झोळी माधवकडे सोपवले आणि पुन्हा दार लावले. इकडे माधवने सर्वांनाही बातमी दिली. सर्वांनी वाट मोकळी करत घराकडे पळ काढला. माधवने मिळेल त्याकडून कणिक गोळा केले आणि शाळेच्या खोलीजवळ जाऊन खिडकीतून ते आत फेकले. त्यानेही त्याच्या लपण्याची जागा धरली. त्यात काही लोक बाबा प्रेताला बाहेर काढणार म्हणून प्रेताला बघण्यासाठी नको तिथं लपून बसली होती. खोलीत बाबा, चल, तुला भूक लागली ना, नेतो मी तुला. आणि हो, तुला हवं ते सारं मी तिथून आणून ठेवलंय. तितक्यात बाबांना एक जोरात धक्का बसतो. त्यांची अवस्था बदलते. एक एक करून त्यांना असे 4-5 वेळा शरीराला ओढून गेल्याचा अनुभव होतो. लहान पावलांनी बाबा बाहेर पडतात आणि भान हरपून गेल्यासारखं शरीराला घेऊन शाळेकडे वाट धरतात. बाबांचे हावभाव बदलत होते. ज्या व्यक्तीवर सारं गाव निर्भर, त्या व्यक्तीने स्वतःला त्या प्रेताच्या हातात सोपवले. आता कोण या गावाला सांभाळणार? माधव चिंतेने मनातल्या मनात कासावीस होऊ लागला. साऱ्या अवकाशावर मात अंधाराचीच, चांदणेही कुठं जणू लपून बसली असावीत. शाळेच्या पाठीला असणाऱ्या झाडावर ऐन रात्रीला कावळ्यांचा कावकाव ओरडा हे सर्व अनुभवून मनाच्या शरीराच्या अवस्थेचा काही ठिकाणा राहणार नाही. असला काही तो हादरून ठेवणारा क्षण होता. वाटेने जात असलेल्या बाबांना बघून सर्व लपलेले गावकरी थक्क होतात. त्यांची दृष्टी, त्यांची चाल, घुरणे बघत डोळे ताटच्या ताट राहतात. बाबांनी त्या प्रेताला झपाटले की प्रेताने, हे समजणे अवघड झालं होतं. सर्व बाबांना बघून देवाकडे हात जोडू लागतात. मनातल्या मनात आई भवानीला विनवणी करू लागतात. काही वेळेत बाबा शाळेत प्रवेश करतात आणि त्या खोलीकडे जातात. सर्व गावकरी थक्क होऊन पुढे काय होणार याची आतुरतेने वाट बघत होते. बाबा शाळेच्या खोलीजवळ येतात आणि दारावर आपल्या डोक्याने धडू लागतात. दार उघडते आणि बाबा आत शिरतात. खोलीत त्या पिठाच्या कणिकाची गंध पसरली असते.
प्रेताने बाबांच्या शरीराला फटका देत दूर केले आणि त्या कणिकाला एका भुकेल्या जनावरासारखं चावू लागला. खोलीत काळोखानं वेढलेलं, फरशीवर माती पसरलेली, धुळीचं कण, दुर्गंध, क्षणही थांबता येणार नाही असली काही त्या खोलीची अवस्था होती. बाबांना काही मिनिटात भान येते. इकडे तिकडे बघून बाबांना कळतं आपले कार्य पूर्ण झाले. बाबा खोलीच्या बाहेर पडणारच तोवर दार जोराने आदळून बंद होते. समोरून प्रेताचा आवाज, कुठं निघालास? तुझ्या मनासारखं झाले आता. तू वचन दिले, भूक मिटली की तू गाव सोडून जाणार. लहान मुले हसते तसं काही हसत त्या प्रेताने प्रतिसाद दिला. माझी भूक मिटली, आता ह्याच्या भुकेचे काय? बाबा गोंधळत विचारतात. म्हणजे म्हणायचंय काय तुला? तितक्यात 1-2 असे 3-4 प्रेतांच्या हसण्याचा आवाज. बाबा समजले, छळ केला ह्यांनी. ज्यावेळी माझ्या अंगात शिरण्याचे मला झटके बसले, मला कळायला हवं होतं आता करायचं काय. विचार करत बाबांनी हलक्या पावलात खोलीची खिडकी उघडली आणि पाठीमागे हात करत बाहेर काढला. बाहेर माधव, गावकरी सर्व खोलीकडे डोळा लावून बसले होते. बाबांना मदत लागते त्यांना समजताच सारे शाळेकडे धाव घेतात. पण माधव आहे तिथे थांबून असतो. त्याला जाणवते बाबा इथून जाताना निकामी गेले. त्यांच्याकडे असणारी झोळी, तांबा काहीच नव्हता. त्याने प्रधानाच्या घराकडे पळ काढला आणि घरात शिरताच बाबांचे सामान उचलले. वेळ न घालवता त्याने पळत शाळाही गाठली. बाबा खिडकीजवळ नाही हे पाहून त्याने आवाज दिला, पण बाबांचा आवाज नव्हता. त्याने आई भवानीचे नाव घेतले आणि खिडकीतून बाबांचा सामान फेकले. त्यावेळी बाबा खोलीच्या एका कोपऱ्यात प्रेताशी झुंज देत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी खिडकीतून आत आलेली झोळी पाहिली आणि देवीचं नाव घेत स्वतःला सोडवलं. हातात झोळी घेताच हातात येईल ते त्यांनी रूमवर इकडे तिकडे फेकले. विजेला वीज आदळते तसे काही घडून खोली एकदम शांत झाली. बाबांनी पुन्हा झोळीतून रक्षा काढली आणि आईचं नाव घेत सर्वत्र तिला पसरवली. आतून ओरडण्याचा आवाज साऱ्या गावात घुमत होता. काही वेळाने सर्व शांत झाले. माधव काही गावकऱ्यांना घेऊन खोलीजवळ येतो आणि घाबरत दार उघडतो. बाबा खोलीच्या दाराशी पडून आहेत हे कळताच सर्वांनी वेळ घालवला नाही. बाबांना उचलून बाहेर आणलं. सर्वांनी बाबांचे पाय धरले. शुद्धीवर येतील ते सारे प्रयत्न केले. काही वेळाने पहाटेची पहिली किरण गावावर पडते. हळूहळू उजेड होतो. मंदिराचा घंटेचा आवाज येऊ लागतो आणि बाबाही तो आवाज ऐकून आपले डोळे उघडतात. सर्व गावकऱ्याच्या मुखावर आनंदाचे तेज येते. आपण संकटातून मुक्त झालो समजताच सर्वांनी सुखाचा श्वास भरला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या